बौद्ध आणि मातंग समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण होऊ नये याची दोन्ही बाजूकडच्या समजदार लोकांनी जबाबदारी सांभाळावी, जबाबदारीनं बोलावं. एवढंच मी सांगू नाही इच्छितो, मी विनंती करू इच्छितो. या माध्यमातून मी तुम्हाला विनंती आणि आव्हान करू इच्छितो. कारण का तर काल बीडवरून जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा, लॉंग मार्च निघाला आणि पुण्यामध्ये तो आला, पिंपरी चिंचवडच्या पुढं देहू रोडला तो पोचला. त्या ठिकाणी सिद्धार्थ शिनगारे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, खरं तर सिद्धार्थ शिनगारे हे वास्तववादी विचारवंत आहे. मी त्यांचा फार मोठा समर्थक आणि चाहता आहे. त्याने जे लिहिलेलं लोकशाही, त्याने जे आंबेडकरवादी दृष्टिकोनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जे पुस्तक लिहिलं आहे, अतिशय चांगलं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकेला न्याय देणारा त्यांचं ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक त्यांनी माझ्या घरी माझ्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी सोय केली. माझ्यापर्यंत त्यांनी स्वतःहून पोहोचवलेलं आहे त्या पुस्तकं. खरं आणि आजही आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती व्याख्यानं आणि भाषणं देत असताना आजसुद्धा आम्ही डॉक्टर सिद्धार्थ शिनगारे यांच्या पुस्तकातील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर ज्यांनी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकातील आजही आमच्या भाषणासाठी आम्ही संदर्भ देतो. आणि त्यांनी जी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातील त्यांनी जी वास्तववादी भूमिका मांडली, न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर त्याने जे वास्तववादी मांडणी केली ते अतिशय सत्य आहे, अतिशय वास्तव आहे. त्या भूमिकेचं मी जाहीरपणे समर्थनच करतोय. परंतु काल ज्यांनी जी वक्तव्य केलं ती वक्तव्य केलेलं आहे त्यांनी की कुणी तर मात्र ती पोस्ट पाहिली सोशल मीडियावर. एक पोस्ट आहे की आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांची सही आहे. काय पोस्ट आहे एक की आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांची सही. आता खरं गाणं काय आहे? कडूबाई खरात यांचं ते गाणं आहे, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. खरं तर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, पण आम्ही खातो त्या भाकरीवरच फक्त बाबासाहेबांची सही नाही, तर आम्ही जो जगतो आहे आमच्या जगण्यावर, आमच्या जीवनावर आणि आम्ही घेतो त्या श्वासावर सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच सही आहे. हे कुणीही नाकारता येणार नाही, ही कुणालाही नाकारता येणार नाही. काय आम्ही खातो त्या भाकरीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे, परंतु आम्ही खातो त्या भाकरीवरच बाबासाहेबांची सही नाही, तर आम्ही जगतो त्या जगण्यावर, आम्ही जगतो त्या जीवनावर, आम्ही घेतो त्या श्वासावर सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच सही आहे. परंतु हे असताना एक पोस्ट सोशल मीडियामध्ये आहे ती टाकलेली आहे. परंतु ती पोस्ट कोणी टाकली, कुणाची पोस्ट आहे? आम्ही खातो त्या भाकरी मोडतोड करून म्हटलंय त्यांनी, आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांची सही आहे. ही जातीच्या मानसिकतेतून कुणी टाकली पोस्ट? ही सोशल मीडिया. खरं तर RSSचे IT सेल हे सोशल मीडियामध्ये सक्रिय झालेले आहेत. RSSचे दलाल आणि त्यांचे बगलबच्च्यांची पोस्ट आहे. काही भाडोत्री RSS आणि भाजपच्या भाडोत्री लोक सक्रिय केलेले आहेत. बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक ते निर्माण करण्यासाठी त्यांना सुपारी दिले. अशा सुपारीबाज लोकांनी, RSSच्या IT सेलच्या सक्रिय झाले त्या लोकांनी आणि मातंग समाजातील जे RSSचे भाजपचे दलाल आहेत त्यांच्या बगलबच्च्यांची ती कदाचित पोस्ट आहे. आणि ती पोस्ट वाचून तुम्ही प्रतिक्रिया देत असताना, ती पोस्ट वाचून आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांची सही आहे, ही त्या अशा लोकांच्या पोस्ट वाचून तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया किंवा उत्तर देत असताना तुम्ही कळत न कळत क्रांती रक्षक लहुजी वस्तादांचा तुमच्याकडून अपमान तर होत नाही ना, याचं सुद्धा तुमच्यासारख्या विचारवंतांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे, एवढीच माझी विनंती आहे. काय
तुमच्या कालच्या ह्या वक्तव्याचा सिद्धार्थ शिंगारे, मी तुमचा फार मोठा चाहता आहे आणि आजच्या घडीला तुमची जी भूमिका आहे तो समाजाला, दोन्ही समाजाला अत्यंत उपयोगाची भूमिका आहे. पण ही भूमिका मांडताना तुमच्यासारख्या विचारवंताचा पाय तोंड घसरू नये. तुमच्यासारख्या विचारवंताच्या एखाद्या चुकीच्या वक्तव्यावरून चुकीचा संदेश आणि चुकीचा गैरसमज जाऊ नये. काय तुम्ही जे वक्तव्य केलं, काय केलं, लहुजी वस्ताद हे अडाणे होते. काय लहुजी वस्ताद हे अंगठे शिकलेच नव्हते, अडाणे होते, ते अंगठे बहादूर होते. म्हणजे आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांची सही आहे रे, असं म्हणण्यापेक्षा आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादांचा अंगठा आहे असं तर म्हणा. अशा प्रकारचं तुम्ही काल वक्तव्य केलेलं आहे. खरं आहे तुमचं, पण खरं आहे तुमचं, पण तुमच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीचा संदेश न कळत क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा अपमान तर होत नाही ना, याची ही खबरदारी शिंगारे साहेब आपण घेणं गरजेचं आहे. या तुमच्या वक्तव्याचा मातंग समाजामध्ये एक चुकीचा संदेश जाईल. या तुमच्या वक्तव्याचा मातंग समाजाचा फार मोठा गैरसमज केला जाऊ शकतो, होऊ शकतो. आणि याच तुमच्या वक्तव्याचा गैरफायदा घेऊन याच तुमच्या वक्तव्याचं भांडवल करून गैरफायदा घेऊन मातंग समाजाचा दिशाभूल, मातंग समाजामध्ये बौद्ध समाजाबद्दल, मातंग समाजामध्ये चुकीचा संदेश आणि गैरसमज पसरवून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये पुन्हा निर्माण होत असलेला जाती तेढ निर्माण होण्याची शक्यता तेढ निर्माण होईल ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला जपायचं आहे. आपल्या एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळेचा गैरफायदा घेऊन त्यांना तेच पाहिजे ना, त्यांनी कुणी पोस्ट टाकलेलं आहे त्यांच्या मालकाला तेच पाहिजे की कधी या वक्तव्यावरून दोन्ही समाजामध्ये भांडणं भेटतील. म्हणजे भाजपला RSSला जे पाहिजे तेच तुमच्याकडून घडत आहे, तेच तुमच्याकडून घडत आहे. त्यामुळे तुमच्या ह्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ गैरसमज मातंग समाजामध्ये पसरून बघा. आपल्या लहुजी वस्तादावर हे बौद्ध समाजाचे लोक किती चुकीचं बोलतात, अपमान करतात, असं ते म्हणले असं मातंग समाजामध्ये असा चुकीचा संदेश आणि गैरसमज पसरला जाऊ शकतो. आणि माझा अजून एवढा मातंग समाजामध्ये परिवर्तन नाही झालं. माझा अज्ञानी आणि भोळा असणारा मातंग समाज याला लगेच बळी पडेल. खरंच आपल्या लहुजी वस्तादावर सिद्धार्थ शिंगारे नावाचा माणूस हा लहुजी वस्तादाचा अपमान करतो, मग माझ्या भोळा मातंग समाज या गैरसमजाला बळी पडेल हो. आणि पुन्हा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये दरी ही वाढत जाईल. म्हणून निश्चितपणे तुमचं जे म्हणणं आहे की लहुजी वस्ताद हे अडाणे होते, शिकले नव्हते, अंगठे बहादूर होते, तर ते सही कशी करतील, तर ते अंगठे बहादूर होते. परंतु मला सांगावंसं वाटतं की बरोबर आहे, लहुजी वस्ताद हे शिकले नव्हते, अंगठे बहादूर होते, पण त्या काळी महार आणि चांबाराच्या मुलीनं महात्मा फुल्यांच्या शाळेत शिकावं एवढं शहाणपण असणारे लहुजी वस्ताद होते. काय चांबाराच्या मुलीनं शिकावं, शिक्षण घ्यावं एवढं शहाणपण असणारा हा सामाजिक क्रांतीचं रक्षण करणारा हा बहादर माणूस होता, बहादर क्रांतिरक्षक होता. ज्या काळामध्ये 250 वर्षापूर्वी 8-9 वर्षाच्या परकर नेसणाऱ्या पोरीला घरातून आपल्या वडीलधाऱ्या माणसासमोर सुद्धा येता येत नव्हतं. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शाळेत क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आणि मांगा महाराजच्या आपल्या स्वतःची पुतणी मुक्ता सळवेला शाळेत घातलं. एवढंच नाही तर त्या काळच्या चांबाराच्या मुलीला महात्मा फुल्यांच्या शाळेत आणून सोडणं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं
आणि त्या शैक्षणिक त्या सामाजिक कार्याचं सामाजिक क्रांतीचं रक्षण करण्याचं शहाणपण आणि बहादर असणारे लहुजी वस्ताद होते. हे बी तितकंच कराय म्हणा. अडाणी काय, आज शिकलेला माणूसच शहाणा असतो असं काय नाही सिद्धार्थ शिंगारे साहेब. शिकलेला माणूसच शहाणा असतो असं काय नाही. शिकलेली माणसं सुद्धा लय अडाणी असतात हे मी पाहिलंय. बघा तुम्ही समाजामध्ये जाऊन मोठमोठे अधिकारी झालेल्याच्या घरात सत्यनारायण होते. शिकलेली माणसं सुद्धा लय अडाण्यासारखे वागतात हो. आणि न शिकलेली अडाणी माणसं सुद्धा खूप शहाण्यासारखे वागतात. आणि मग भूषण माजी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती भूषण कुमार गवई तर किती शिकले. ते तर इथल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते. हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण कुमार गवईनं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अडाणीपणा केलाच ना. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असताना भूषण कुमार गवई या उच्च शिक्षित माणसानं की जो सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश आहे अशा आपल्याच भूषण कुमार गवईनं आरक्षणाचं उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अडाणीपणा केलाच ना. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात अडाणीपणा केलाच, बेमानी केलीच ना. त्याचीच फळं आम्ही भोगतोय ना. त्याचाच संदर्भ देऊन भाजपच्या सरकारनं आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या भूमिका घेतलेली आहे. त्याच्यावर मदर कमिटी नेमलेली आहे. त्याच्यामुळेच एवढं महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मातंग समाजामध्ये ते निर्माण जाणीवपूर्वक निर्माण केला ना. त्याच्यामुळेच आपल्याला पायी लॉंग मार्च काढावं लागलं ना. त्याच्यामुळेच महाराष्ट्रातील वातावरण बौद्ध आणि समाजातील या दोन सख्या भावामध्ये वातावरण बिघडवलं ना. म्हणून म्हणतोय की काही करा, हात जोडून माझी विनंती आहे. बौद्ध आणि मातंग समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी दोन्हीकडच्याही समजदार लोकांनी याची जबाबदारी सांभाळावी, जबाबदारीनं वक्तव्य करावं एवढीच विनंती करतो आहे. एक लक्षात घ्या, आरक्षणाची उपवर्गीकरण करण्याची मागणी ही एससीच्याच नाही तर मातंग समाजाचं नुकसान आणि वाटोळ करणारीच आहे. परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातील भूमिका ही मातंग समाजाच्या विरोधातली नाही तर मातंग समाजाच्या फायद्याची आहे, संपूर्ण एससीच्या फायद्याची आहे. हा संदेश आणि ही भूमिका आपली असली पाहिजे. क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद खरं तर महार आणि मांग यांच्या एकीकरणाचे पहिले भाष्यकार हे क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आहे. मी त्यांना क्रांतिरक्षक म्हणतोय. महारा मांगाच्या दुःखावरती, महारा मांगाच्या एकीकरणावरचं पहिलं भाष्य करणारे लहुजी वस्ताद आहे. आपल्या पुतणीच्या मार्फत महारा मांगाच्या दुःखावरची भाष्य केलं, निबंध लिहिला. महार मांगाला जोडणारा पहिला दुवा महात्मा फुलेंच्या काळात हे लहुजी वस्ताद आहे हो. परंतु आज बौद्ध आणि मातंग समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता लहुजी वस्तादांचा गैरवापर केला जातो आहे. खरं म्हणजे क्रांती रक्षक लहुजी वस्तादांना हिंदुत्वाच्या कळपामध्ये क्रांती रक्षक लहुजी वस्तादांच्या नावाचा गैरवापर करणं हा क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आणि तो अपमान मातंग समाजाचे RSSचे दलाल आणि नेते आणि त्यांचे बगलबच्चे करत आहे. त्याबद्दलचं मातंग समाजामध्ये प्रबोधन करायचं आपल्याला. त्याबद्दल आपल्याला मातंग समाजामध्ये प्रबोधन करायचं आहे. काय RSS आणि त्यांचे RSSचे दलाल आणि त्यांचे बगलबच्चे लहुजीच्या क्रांतिरक्षक लहुजींच्या नावाचा वापर हिंदुत्वाच्या कळपात करतात. क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद ते हिंदुत्ववादी नव्हते, हिंदुत्वाच्या कळपात तर कधीच नव्हते. हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात जाऊन इथल्या अस्पृश्य समजणाऱ्या महार मांग चांबाराच्या मुलांनी शिकावं एवढं शहाणपण लहुजी वस्तादांना होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचं समग्र वाङ्मय आहे. त्या वाङ्मयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की लहुजी वस्ताद माझे गुरु लहुजी वस्ताद असा उल्लेख नाही. काय क्रांतिक लहुजी वस्ताद जर महात्मा फुलेंचे गुरु असते तर महात्मा फुलेंनी तसं म्हटलं असतं ना
पण महात्मा फुले काय म्हणतात, हाचा संदर्भ असा आहे की महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की माझ्या सामाजिक कार्यामध्ये लहुजी बुवा मांग, काय माझ्या सामाजिक कार्यामध्ये लहुजी बुवा मांग, राणोजी महार आणि पिराजी आप्पा चांभार या महार मांग चांभाराच्या धाडशी समजदार लोकांनी माझ्या कार्याला मला सहकार्य केलं, याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. लहुजी वस्ताद मांग, राणोजी महार आणि पिराजी आप्पा चांभार या महार मांग चांभाराचं अभिनंदन, आभार व्यक्त केलेलं आहे, कृतज्ञता व्यक्त केलेलं आहे महात्मा फुले यांनी. हे समजून घ्या. आणि म्हणून महार मांग बौद्ध मातंग चर्मकार इतर अनुसूचित जातीचं ऐक्य टिकवणं हे आमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बोलताना, आपली भूमिका मांडताना आणि समर्थन करणाऱ्या सुद्धा लोकांनी या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, एवढीच या निमित्तानं विनंती करतो.